मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे 3 वर्षीय बालिकेवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती। या घटनेनंतर सर्वत्र तीव्र संताप व्यक्त केला जातोय। या नराधमाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। चोपडा शहरातील संविधानप्रेमी नागरिकांनी पंचशील नगर येथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत कॅन्डल मार्च काढून आरोपीला फाशी द्यावी आणि चिमुकलीला न्याय मिळावा अशी मागणी केली आहे। चोपडा शहरात काढलेल्या या कॅन्डल मार्चमध्ये बौद्ध भंतजी, लहान मुलं तसंच वयोवृद्ध महिला पुरुष अशा सर्व स्तरातील नागरिकांचा सहभाग होता। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात चिमुकलीच्या प्रतिमेसमोर मेणबत्ती पेटवून श्रद्धांजली वाहण्यात आली। ये पता चला कि ये बिटिया जो नवजात शिशु है और इसके साथ जो नराधम कार्य हुआ है, तो धम्म मित्र होने के खातिर, धम्म प्रचारक होने के खातिर और मानवता के रक्षक होने के खातिर हमें ये बात लगा कि भारत में लोकतंत्र और लोकतंत्र मानवता की रक्षा के लिए निर्माण किया गया है। और ये जो अपराध हुआ यह वैचारिक अपराध है, यह सामाजिक अपराध नहीं है, क्योंकि विचारों की कुप्रवृत्ति समाज में निरंतर प्रसारित हो रही है, जिसके परिणाम हमको इस रूप में देखने को मिलते हैं। इसका निषेध करने के लिए जो बाबा साहब के आधार पर अम्बेडकरवादी लोग हैं और बुद्धा के आधार पर मानवता को संरक्षण वाले लोग हैं, उन्होंने इसका निषेध करने के लिए जो कार्यक्रम आयोजित किया, उन्होंने हमें ये बताया। तो मानवता की सुरक्षा के लिए हमने जो अपना पारिवारिक सांसारिक जीवन छोड़ा और मानवता को सुख में देखने के लिए और बनाने के लिए जो प्रयास में हम लगे हुए हैं, इसलिए हमने आज इस बिटिया के हुए अत्याचार के विरोध में अपना हमने कैंडल मार्च निकालकर प्रतिरोध प्रदर्शित किया। ये किसी दुर्भावना से संदर्भ से नहीं है, ये मानवता के संरक्षण के लिए किया गया विरोध प्रतिरोध। माळेगाव नगर पंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या शहराध्यक्षाला मारहाण झाले। बारामती तालुक्यातील माळेगाव येथील शहराध्यक्ष नितीन तावरे यांना मारहाण करण्यात आले, त्यांना उपचारासाठी पाठवण्यात आलेले आहे। ही मारहाण नेमकी का झाली हे अद्याप समजू शकलेलं नसलं तरी राजकारणातून ही मारहाण झाली असल्याची जास्त शक्यता वर्तवली जाते। पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। वनपरिक्षेत्रातील जांब वर्तुळातल्या बोरगाव नियत क्षेत्रात नर जातीचा बिबट्या ताराच्या कुंपणात अडकलेला आढळला। माहिती मिळताच वन विभागाचे बचाव पथक शेत शिवारात घटनास्थळी पोहोचले। बिबट्याच्या पायात तसंच पोटावर तार गुंडाळलेली होती। या तारेतून सुटण्याचा प्रयत्न करत असल्याने त्याच्या पोटाला जखम झाली आहे। वन विभागाने त्वरित बिबट्याला कुठल्याही प्रकारची इजा होऊ न देता यशस्वीरित्या त्याला तारेतून सोडवले। या बिबट्याला प्रथम उपचार करून पुढील उपचारासाठी वर्धा येथील रेस्क्यू सेंटरमध्ये पाठवण्यात येणार आहे। त्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येईल। येवला शहरातील गोशाळा मैदान परिसरात रात्री उघड्यावर दारू पिऊन नशेत बसलेल्या युवकांना पोलिसांनी पकडले। येवला शहरातील मोकळं मैदान या ठिकाणी मद्यपी रात्रीच्या सुमारास उघड्यावर दारू पितात आणि तिथंच बाटल्या सोडतात। याबाबत शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने अचानक धाड टाकून संबंधित मद्यपींना ताब्यात घेतले। सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणं, गोंधळ घालणं किंवा त्रास देणाऱ्यांवर पुढील काळात आणखी कठोर कारवाई करण्यात येईल असा स्पष्ट इशारा शहर पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांनी दिलाय। नागरिकांनी कायद्याचं पालन करावं असं आवाहनही त्यांनी केलंय। मी पोलीस निरीक्षक अनिल भवारी, येवला शहर पोलीस स्टेशन। काल मी मुक्तानंद शाळा येथे दारू पिऊन गोंधळ घालणारे किंवा मैदानावर काचेच्या बाटल्या फेकणारे अशा इसमांवर कारवाई केली होती। त्याच्यानंतर मी येवला शहरमध्ये जे असे उपद्रवी आहेत यांना चॅलेंज दिलं होतं की आपण चुकूनसुद्धा मुक्तानंद शाळेचं ग्राउंड किंवा हेलिपॅड, गोशाळा मैदान या ठिकाणी जर अशा प्रकारे दारू पिण्यासाठी किंवा सार्वजनिक गोंधळ घालत असताना मिळून आला तर आपल्यावर कारवाई करेल असं खुलं चॅलेंज देऊनसुद्धा आज या ठिकाणी 7 ते 8 जण मिळून आलेले आहेत। यांना आम्ही ताब्यात घेतलेलं आहे आणि यांच्यावर कायदेशीर कारवाई करत आहोत। तर यापुढे सुद्धा अशा ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी कोणी जर उपद्रव करेल तर त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई केली जाईल।
पुण्यात मागील आठवड्यात पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांवर हल्ला होण्याच्या 3 गंभीर घटना घडल्यात। या पार्श्वभूमीवर पुणे पेट्रोल डीलर्सनी रात्री 7 नंतर पेट्रोल पंप न चालवण्याचा निर्णय घेतलाय। पेट्रोल पंप पूर्ण दिवसभर बंद ठेवू शकत नसल्यानं आम्ही संध्याकाळी 7 वाजता विक्री बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय, अशी भूमिका पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे प्रवक्ते अली दारूवाला यांनी घेतले। त्यांनी या संदर्भात आयुक्तांना पत्र देऊन इशारा दिलाय। पेट्रोल पंप चालकांना कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेची चिंता सतावते। रात्री अपरात्री पेट्रोल पंपावर होणारी भांडणं वाढू लागलेत। यातून पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांना मारहाण करण्याच्या घटनाही वाढल्यात। याबद्दल ठोस उपाययोजना केली नाही तर पुणे शहरासह संपूर्ण पुणे जिल्ह्यातील पेट्रोल पंपावरील इंधन विक्री ही संध्याकाळी 7 नंतर बंद करण्याचा इशारा देण्यात आलाय। नमस्कार, मी अली दारूवाला। मी ऑल इंडिया पेट्रोल डीलर असोसिएशनचा राष्ट्रीय प्रवक्ता आहे। गेल्या काही दिवस पुण्यामध्ये जे पंपावरती मारामारीचा प्रकार वाढलेला आहे, पुण्यामध्ये भैरोबा नाला, पुलगेट आणि एरोडा परिसरात पेट्रोल पंपाचे कर्मचारींना बेदम मारहाण करण्यात आलेली आहे। या अनुषंगाने पेट्रोल डीलर्स असोसिएशन आणि पेट्रोल पंपावरती काम करणारे कर्मचारी यांनीही एक पत्र माननीय अमितेश कुमारजी यांना विनंतीच्या स्वरूपात दिलेले आहे का कधी या कारवाईवरती रोकठोक केली नाही आणि जे गुंड प्रवृत्तीचे माणसं आहेत त्यांच्यावरती कधी त्यांच्यावरती आळा घातला नाही तर आम्ही पेट्रोल पंप फक्त संध्याकाळी 7 वाजेपर्यंत चालवणार आहोत। पण पेट्रोल पंप ही अत्यावश्यक वस्तू असल्यामुळे पेट्रोल पंप बंद करता येत नाही, पण आम्ही अवश्य 7 वाजता नंतर पेट्रोल पंपावर एकही बूंद पेट्रोल विकणार नाही आणि संध्याकाळी 7 वाजता सगळे पेट्रोल पंप बंद करू। पण अमितेश कुमारजी हे खूप सक्षम अधिकारी आहे। आम्हाला अशी आशा आहे की अमितेश कुमारजी याच्यात काहीतरी तोडगा काढतील आणि पेट्रोल पंपावरचे कर्मचारी आणि आमचे मालकांना काहीतरी संरक्षण देण्यात त्यांना यश भेटेल याची आम्हाला खात्री आहे। नाशिकची पुनरावृत्ती नागपूरमध्ये सुद्धा घडले। काल मध्यरात्रीच्या सुमारास भांडेवाडी परिसरात 2 मजली इमारतीत अनिल राऊत यांच्या घरी बिबट्या शिरला होता। प्रथमदर्शी आलोक अनिल राऊत या 10वी वर्गात शिकणाऱ्या मुलानं बघितल्यानंतर त्याची माहिती वडिलांना दिली। याची माहिती पारडी पोलीस स्टेशनला देण्यात आली। वन विभागाने सतर्कता दाखवत अनिल राऊत यांच्या घरी लपून बसलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले। वन विभागाची टीम आणि हेल्प फॉर ॲनिमल वेलफेअर या संघटनेचे कार्यकर्ते त्या ठिकाणी पोहोचले। 20 ते 25 लोकांच्या पथकाने ही कामगिरी बजावली। सुरुवातीला बिबट्याला एका खोलीत कोंडण्यात आलं, त्यानंतर यशस्वीरित्या बिबट्याला पकडण्यात वन विभागाला यश आलं। गणपत राउत है। सुबह जब 9 बजे मैं आया तो मेरा लड़का ऊपर गया। मेरे लड़के को वो बिबट्या दरवाजे के पीछे छुपा हुआ था, उसकी जो पूंछ थी वो पूंछ दिखी तो वो डर गया। डर के नीचे आया और मुझे बोलने लगा, पप्पा ऊपर बोले शेर है, बोले चीता है बोले। तो मेरे को उसके बात पे यकीन नहीं आया, तो मैं बोला ये मजाक कर रहा होगा, इसलिए मैं देखने गया वहाँ। और देखने के बाद उसको ऐसा टच करने गया तो उसकी जो पूंछ थी वो पूंछ हिली। तब मैं समझा कि ये जिंदा है और ये सही में चीता है। वैसे ही नीचे आने के बाद मैं पुलिस स्टेशन 100 नंबर पे कॉल किया और पुलिस कंट्रोल रूम को इसकी जानकारी दी। उसके बाद में सभी पुलिस वाले और आजू बाजू के लोग आके जमा हुए और सबने देखा। उसका मैंने वीडियो भी बनाया। वो वीडियो में भी उसकी पूंछ और वो आधा सिर्फ बाहर दिख रहा है। और रात को जब पैटिया में बहुत सारे कुत्ते जो थे, पालतू कुत्ते, वो बहुत ज़ोर ज़ोर से भूख रहे थे और वो उसी समय आया, ऐसा मेरा अंदाज है। पुणे बंगळूर महामार्गावरील कोल्हापुरातील किनी टोल नाक्यावरील बेकायदेशीर टोल वसुली बंद करावी, अन्यथा 1 डिसेंबर पासून स्वाभिमानी स्टाईलने टोल वसुली बंद करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिलाय। याबाबतचं निवेदन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाला दिलं आहे। सर्वोच्च न्यायालयाने खराब रस्ते असणाऱ्या महामार्गावर टोल आकारणी करू नये असा आदेश दिला आहे। मात्र कोल्हापूर जिल्ह्यामधून जाणाऱ्या पुणे बंगळूर महामार्ग रस्त्याची दुरवस्था असतानाही बेकायदेशीरपणे टोल आकारणी केली जाते। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन होत असल्याने किनी टोल नाक्यावरील टोल वसुली बंद करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज कोल्हापूरमध्ये निवासी जिल्हाधिकाऱ्यांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। निवेदनाचा संदर्भ असा आहे की राष्ट्रीय महामार्गावरती त्या ठिकाणी सेवा सुविधा चांगल्या पद्धतीच्या उपलब्ध नसताना विनाकारण प्रवाशांच्याकडून त्या ठिकाणी टोल आकारला जायला लागलेला आहे।
माननीय सर्वोच्च न्यायालयानं 18/8/2025 रोजी टोल आकारू नये अशा पद्धतीच्या सूचना सर्व टोल नाक्याला केलेला असताना हा टोल कुणासाठी जबरदस्तीने तुम्ही आकारा लागलेला आहे? हा लोकप्रतिनिधींसाठी आकारा लागला आहे काय दुसऱ्या बाजूला ठेकेदारांसाठी आकारा लागला आहे? याची स्पष्टता एकदा झाली पाहिजे. जर तुम्ही 1 तारखेपर्यंत ही टोल आकारणी जर बंद नाही केली तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पद्धतीनं खटक्यावरती बोट आणि जाग्यावरती पलटी अशा पद्धतीने या ठिकाणी आंदोलन केले जाईल आणि याची सर्वस्वी जबाबदारी ही प्रशासनाची राहील. बेसापिपळा नगरपंचायतीच्या निवडणुकीत सोमवारी नगराध्यक्ष पदासाठी एकूण 9 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 7 नामनिर्देशन पत्र तपासणीत पात्र ठरलेत. तसंच प्रभाग क्रमांक 1 ते 17 मधील एकूण 83 उमेदवारांनी नगरसेवक पदासाठी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 72 अर्ज पात्र ठरल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी भारत नंदनवार यांनी दिली आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडत असल्याचंही त्यांनी सांगितले आणि सर्व मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा असं आवाहन देखील त्यांनी केलंय. नगराध्यक्षपदाची थेट निवड होत असल्यानं या निवडणुकीत चुरस वाढली असून विविध पक्षांच्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली. बेसापिपळा नगरपंचायतीमध्ये बेसा, पिपळा, बेलतरोडी आणि घोगली या परिसरांचा समावेश असून जिल्ह्यातील सर्वाधिक समृद्ध नगरपंचायतींपैकी एक म्हणून ही ओळखली जाते. त्यामुळे येथील निवडणुकीची गती आणखीनच वाढली आहे. आपल्याकडे नगराध्यक्ष पदाकरिता 9 ॲप्लिकेशन आलेल्या होत्या, नामनिर्देशन आलेले होते. त्यापैकी 2 अपात्र झाले आणि आता 7 जे नामनिर्देशन पत्र आहेत ते पात्र ठरलेले आहेत नगराध्यक्ष पदाकरिता. आणि एकूण 17 प्रभागात नगरसेवक पदाकरिता आपल्याकडे 83 अर्ज प्राप्त झालेले होते, नामनिर्देशन प्राप्त झालेले होते. त्यापैकी 11 नामनिर्देशन पत्र जे आहेत ते अपात्र ठरलेले आहेत आणि आता 72 नामनिर्देशन पत्र नगरसेवक पदाकरिता पात्र ठरलेले आहेत. त्याची यादीसुद्धा आम्ही या ठिकाणी पब्लिश केलेली आहे. आमची जी निवडणूक प्रक्रिया जी आहे ती सुरू आहे 2 डिसेंबर 2025ला सकाळी 7:30 वाजतापासून संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत हे मतदान होणार आहे. आणि मी बेसापिपळातील नागरिकांना, मतदारांना हेच आवाहन करू इच्छितो की सर्वांनी आपल्या जो मतदानाचा हक्क आपल्याला दिलेला आहे तो मतदानाचा हक्क बजावला पाहिजे आणि सर्वांनी बेसापिपळाच्या विकासासाठी मतदान केलं पाहिजे. एवढंच आवाहन मी या माध्यमातून करू इच्छितो. मला पोलीस संरक्षण नकोय, मला दिलेलं पोलीस संरक्षण तात्काळ काढावं असं मनोज जरांगे पाटील म्हणालेत. अशा आशयाचा अर्ज मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी किशोर मरकड यांनी पोलीस अधीक्षकांना दिलाय. माझ्या घातपाताचा कट रचणारे धनंजय मुंडेच कटाच्या मुख्य सूत्रधाराला सरकार चौकशीपासून आणि अटकेपासून वाचवत असल्याचा आरोप जरांगे यांनी केलाय. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी धनंजय मुंडे यांना पूर्ण ताकदीने वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप देखील त्यांनी केलाय. ज्या पद्धतीने काल परवा श्री मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या सगळ्या माध्यमांसमोर जी त्यांच्या सुरक्षेच्या संदर्भातली भूमिका स्पष्ट केली होती की माझी सुरक्षा मी हटवणार आहे किंवा मला सुरक्षा नको या संदर्भातली भूमिका तुमच्या सगळ्या चॅनलच्या माध्यमातून त्यांनी दिली होती. त्यानुसार आज पोलीस अधीक्षक साहेबांना त्या ठिकाणी या सुरक्षा हटवण्यात यावी या संदर्भातलं निवेदन मनोज जरांगे पाटील यांच्या मार्फत आपण दिलेलं आहे. नाही, या संदर्भात जास्त काही या विषयाच्या संदर्भात जास्त काही चर्चा झाली नाही. ते उद्या दादा स्वतः बोलतील आपल्या सगळ्यांशी. 2-3 दिवसापूर्वी आपल्या सगळ्या माध्यमांच्या समोर श्री मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्या सुरक्षा काढून टाकण्यात यावीच्या संदर्भातली स्पष्ट भूमिका मांडली होती. त्याच अनुषंगाने आज पोलीस अधीक्षक साहेब यांना त्यांची सुरक्षा काढून टाकण्यात यावी संदर्भातला दादांच्या मार्फत मिळालेला अर्ज आज निवेदन पोलीस अधीक्षक महोदयांना आम्ही सादर केलेला आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यामध्ये बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढल्याचं दिसून येते. अशातच बिबट्या शहरी भागाकडे वळल्याचं मोठ्या प्रमाणात दिसून येते. अलीकडेच सांगलीतील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या विश्रामबाग या ठिकाणी बिबट्यांचा वावर आढळून आला होता. वन विभाग आणि पोलीस विभागाकडून याचा शोध घेण्याचं काम सध्या सुरू आहे. अशातच वाळवा तालुक्यातील कामेरी या ठिकाणी एका शेतामध्ये 4 बिबट्यांची पिल्लं आढळलेत. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. दरम्यान या पिल्लांना वन विभागानं ताब्यात घेऊन सुरक्षित ठिकाणी त्यांना सोडण्यात आले. बिबट्या आणि त्यांची पिल्लं आढळल्यास त्वरित वन विभागाशी संपर्क करावा असं आवाहन सांगलीच्या वन विभागानं केलंय.